टेंबलाईवाडीमधील प्रगती सहकारी गृहनिर्माण संस्था परिसरात महापालिकेच्या जागेत खुलं सभागृह बांधण्यासाठी निधी मंजूर झालाय. मात्र सभागृहासाठी जी जागा निश्चित करण्यात आली आहे ती पाणथळ आणि काळ्या मातीची असल्यानं या ठिकाणी बांधकाम करणं म्हणजे शासकीय निधीचा अपव्यय असल्याचा आरोप करत प्रगती गृहनिर्माण संस्थेचे संचालक फिरोज शेख यांनी त्या जागेत सभागृह बांधायला विरोध केलाय. पाणथळ जागेऐवजी मुरमाड जागेत बांधकाम करावं या मागणीसाठी त्यांनी 2 वेळा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एकदा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न पाणी त्याग आंदोलन केलंय. यानंतरही त्याच जागेवर सभागृहाचं काम करण्यात येत असल्यानं माती परीक्षण करून काम करावं अशी मागणी शेख यांनी केली. शेख यांनी स्वतः माती परीक्षण करण्याचा निर्णय घेतला. आज माती परीक्षणासाठी खड्डे घेत असताना स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केल्यानं तणाव निर्माण झाला होता. फिरोज शेख यांनी जर पाणथळ जागेतच बांधकाम सुरू केलं तर नगरविकास विभागाच्या अप्पर सचिवांच्या कार्यालयाबाहेर अन्न पाणी त्याग आंदोलन करू असा इशारा दिलाय. महापालिका आणि PWDनं ही जी पाणथळ जागा निवडलेली आहे ती बदलून चांगल्या जागेमध्ये करावं एवढीच मागणी आहे. आणि यासाठी 4 महिने आंदोलनं झाली, अन्न पाणी त्याग आंदोलनं झाली, तरी पण यांनी काम सुरू केलं असल्यामुळं मी आज इथं सॉईल टेस्टिंग करण्यासाठी आलेलो आहे. आणि ही सॉईल टेस्टिंगचा रिपोर्ट जिल्हाधिकारी कार्यालय, PWD, महापालिका यांना देणार आहे आणि योग्य जागेवरती बांधकाम करा ही माझी अपेक्षा आहे. आणि तरी पण यांनी हे जर बांधकाम सुरूच ठेवलं तर मी अपर सचिव नगरविकास विभाग मुंबई यांच्या कार्यालयासमोर अन्न पाणी त्याग आंदोलन करणार आहे. तर अनिकेत मुतगी यांनी बेकायदेशीरपणे खड्डे खोदल्याबद्दल तक्रार करणार असल्याचं सांगितलंय. महापालिकेचं कोणतेही लेटर नसताना, महापालिकेची कोणतीही तक्रार नसताना त्यांनी वैयक्तिक एका कॉन्ट्रॅक्टरला घेऊन येऊन कॉन्ट्रॅक्टरचा JCB घेऊन येऊन महापालिकेची कोणतीही ऑर्डर नसताना महापालिकेच्या जागेत खुदाई करण्याचं काम इथं केलेलं आहे. आणि खुदाई करताना काय सांगतोय, सॉईल टेस्टिंग करतोय. सॉईल टेस्टिंग करायचा याचा काय अधिकार आहे? याला महापालिकेनं कोणती जबाबदारी दिली आहे का सॉईल टेस्टिंग करायची? यानं कोणत्या जबाबदारीवर इथं येऊन सॉईल टेस्टिंग केल्या त्याच्या विरोधात आम्ही आता तक्रार करतोय.